सध्या आपल्या देशामध्ये एक नाही, तीन नाही, पाच नाही तर तब्बल 7 मोठी आंदोलने सुरू आहेत. पहिले आंदोलन उत्तराखंड मध्ये सुरू आहे, जिथे सरकार वाहतूक कोंडी कमी करण्याच्या नावाखाली 4000 झाडे तोडून दुचाकी मार्गाचे चौपदरीकरण करू इच्छिते. मात्र स्थानिक लोकांचे म्हणणे आहे की इथे वाहतूक कोंडी होतच नाही. दुसरे आंदोलन मध्य प्रदेश मध्ये छतरपूर येथे सुरू आहे, जिथे गरीब आदिवासी लोक आपलं घर आणि जमीन यांच्या हक्कासाठी चिता आंदोलन आणि फाशी आंदोलन यांसारख्या मार्गांचा अवलंब करत आहे. तिसरे आंदोलन काँग्रेस जनता पार्टीकडून जंतर मंतर येथे शिक्षण व्यवस्थेतील समस्यांच्या विरोधात सुरू आहे. चौथे आंदोलन विशाखापट्टणम येथे सुरू आहे, जिथे लोक अदानी आणि गुगल यांच्या डेटा सेंटर्स प्रकल्पांना विरोध करत आहेत. पाचवे आंदोलन गुजरात मध्ये सुरू आहे, जिथे शेतकरी आपल्या जमिनीसाठी एका खासगी कंपनी विरोधात लढत आहे. सहावे आंदोलन केरळ मध्ये सुरू आहे, जिथे विद्यार्थी आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत. आणि सातवे आणि सर्वात जुने आंदोलन मणिपूर येथे सुरू आहे, जे गेल्या 3 वर्षापासून सुरूच आहे. पण आपल्या मेन स्ट्रीम मीडियाला या आंदोलनांची काहीच घेणं देणं नाही. ते फक्त हे दाखवण्यात व्यस्त आहे की भारत हा विश्वगुरु झालाय. पण देशाची सध्याची खरी परिस्थिती काय हे संपूर्ण देशाला माहित आहे.